माझा आजचा व्हिडिओ बऱ्याचशा मुलींना ऑफेंड करणार आहे, बट लेट इट बी. मी रिसेंटली वैष्णवी हगवणीच्या केसवरती एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. भरपूर फिमेल्सनेच त्याच्यात कमेंट करून सांगितलं होतं की हुंडा पद्धती बंद झाली पाहिजे, हे चुकीचं झालंय, जे काही झालंय ते तर आहेच, हुंडा चुकीचाच आहे, तो मूळ सकट बंदच झाला पाहिजे. पण अजून एक खूप मोठी समस्या आहे, त्याच्यावरतीही आपल्याला बोलणं खूप गरजेचं आहे आणि ते म्हणजे मुलींच्या अपेक्षा. आजकालच्या मुलींच्या अपेक्षा बऱ्याचशा वाढलेल्या आहेत. त्यांना मुलगा हा पुणे मुंबईकडचाच असला पाहिजे, पुणे मुंबईमध्ये त्या मुलाचा 2 किंवा 3 BHK फ्लॅट असला पाहिजे, त्याच्याकडे स्वतःची गाडी असली पाहिजे, तिला सासू सासरे सोबत नसो, मुलाकडे शेती असली पाहिजे, जरी तिला शेतीची कामं तीड मात्र येत नसतील तरी मुलाकडे शेती असावी, ती बागायत असावी. ज्या मुली स्वतः जॉब करतात, ज्या मुली स्वतः कमवतात आणि ज्या स्वतः पुणे मुंबईमध्ये सेटल आहेत, त्यांनी पुणे मुंबई सारख्या शहरांची अपेक्षा ठेवणं कळतंय. पण आजकाल एक फॅडच निघाले नवीन, सगळ्याच मुली गावाकडच्या असतील कुठलेही असतील, सगळ्याच मुलींना पुणे मुंबईमध्ये यायचंय. पुणे मुंबई सोडून जे बाकीच्या चांगल्या शहरांमध्ये सुद्धा मुलं आहेत त्यांना सुद्धा मुली भेटणं झालंय आजकाल तर. आणि याच्यासोबतच बऱ्याचशा मुलींच्या तर अशाही अपेक्षा असतात की त्यांचे जे कमवलेले पैसे आहेत किंवा त्यांची सॅलरी जी आहे ती ते घरातल्या कुठल्याही कामामध्ये वापरणार नाही, EMI मध्ये भरणार नाही. इव्हन मुलाने त्यांना त्यांच्या सॅलरी बद्दल काहीच विचारायला नको. हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय? मला सांगा, एखादा 24-25 वर्षाचा मुलगा जो आत्ताच त्याचं शिक्षण घेऊन बाहेर आला आहे, जॉब करतोय, तो कसं काय पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये स्वतःचं घर घेऊन टाकेल? पुणे मुंबईमध्ये रिअल इस्टेटचे रेट्स तरी काय आहेत आपल्याला माहिती आहे का? मी हे नाही म्हणत आहे की आपण अपेक्षा बिलकुल नाही ठेवल्या पाहिजे. अपेक्षा ठेवा, फायनान्शियल बॅकग्राऊंड नक्कीच बघायला पाहिजे. मुलगा कसा आहे, तो निर्व्यसनी आहे का, त्याची फॅमिली कशी आहे काय, आपण नक्कीच तपासलं पाहिजे. पण जर मुलगा कर्तृत्ववान आहे, चांगल्या जॉबला आहे, तरी आपण घर असण्याचा हट्ट का करावं? माझा सगळ्या मुलींना प्रश्न आहे, ज्या काही जॉब करतात, ज्या स्वतःला इंडिपेंडेंट वुमन म्हणतात, ते असं का नाही म्हणत की मी आणि माझा होणारा नवरा आम्ही दोघं मिळून सोबत घर घेऊ, आम्ही दोघं मिळून त्याचे EMI भरू? तिथं का जेंडर इक्वॅलिटी येत नाही? पण नाही, आजकालच्या मुलींच्या अपेक्षांची यादी मोठीच होत चालली आहे आणि त्याच्यात त्या मुलींचे घरचे जे त्यांना खूप सपोर्ट करतात, ब्लाइंडली सपोर्ट करतात आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत नाही. मी परत सांगतोय, अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये, पण चुकीचं अपेक्षा ठेवणं खूप चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं या विषयावरती कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.